त्या सगळ्यांना तर गौतम बुद्ध जेव्हा त्यांनी घरदार सोडलं सगळं आणि घरदार सोडून ते गावोगाव फिरायचे आणि ध्यानाला बसायचे. ते असं निवांत जंगलामध्ये एखाद्या झाडाखाली ध्यानाला बसायचे आणि मग ते असेच आणि भिक्षा पण मागायचे. 4-5 घरी भिक्षा मागून ते खायचे. आणि मग एक दिवस असेच ते भिक्षा मागता मागता एका घरी गेले भिक्षा मागायला, पण त्या माणसाने त्यांना काही भिक्षा दिली नाही, पण त्यांना शिव्या दिल्या. आणि तरीही गौतम बुद्ध अगदी शांत मनाने अगदी निघून गेले तिथून. त्या माणसाला आश्चर्य वाटलं की मी यांना एवढ्या शिव्या दिल्या तरीही हे मला काहीच बोलले नाही, एकही शब्द ते मला उलटून बोलले नाही आणि काहीच म्हटले नाही. मग गौतम बुद्ध पुढच्या घरी गेले, तिथल्याही माणसाने त्यांना शिव्या दिल्या, भिक्षा नाही दिली आणि ते शांत बसले. तरीही मग ते पुढे चालत राहिले. मग त्या दोघही व्यक्तींना खूप विशेष वाटलं की आपण यांना काहीही बोललोय, शिव्या दिल्या, भिक्षा तर नाहीच दिली, तरीही गौतम बुद्ध एवढे शांत कसे. तर मग ते जे 2 लोक होते गौतम बुद्धांच्या मागे मागे गेले, त्यांचा पाठलाग करत. आणि मग पुढे जाऊन त्यांना अडवलं आणि प्रश्न विचारला की बुद्धजी, आम्ही तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या, भिक्षा तर नाहीच दिली, तरीही तुम्ही आम्हाला काहीच बोलले नाही, का बरं असं? तर गौतम बुद्ध म्हटले की माझा असा नियम आहे की आपल्याला जे कोणी काही देईल ते मी असं म्हणतो की ते तुमचं तुम्हाला परत मिळो. मग तुम्ही मला शिव्या दिल्यात ते तुम्हाला परत मिळो, मला त्याचं काही वाटलेलं नाही. तुम्ही मला भिक्षा दिली तर ते मी स्वीकारली, पण तुम्ही मला शिव्या दिल्या तर मी एवढंच म्हटलं तुमचं तुम्हाला परत मिळो. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही मला दिलेल्या शिव्या त्या मी न घेते त्या तुम्हाला परत मिळाल्या. म्हणून मी शांत राहिलो, मला त्याचा रागही आला नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण एखाद्याला समजा आपण एखादी कृती केली तर त्याची प्रतिकृती मिळून पुन्हा आपल्याकडे येते. आणि जेव्हा गौतम बुद्ध असं म्हणाले तर ते दोन्हीही माणसं अगदी खजील झाले, मान खाली घालून उभे राहिले आणि नंतर लगेच गौतम बुद्धांचे त्यांनी पाय धरून क्षमा मागितली. इथून पुढे आपण ह्याच्यातून काय बोध घ्यायचा की आपल्याला कुणीही काही केलं तर तुम्ही लगेच रिॲक्ट होता. एखाद्याने एक चापट मारली सहज किंवा धक्का जरी लागला तर तुम्ही लगेच लाथाबुक्क्याने मारायला सुरू करतात, है की नाही? जेवणाच्या सुट्टीत, खेळाच्या सुट्टीत आपण बघतोय. पण तसं न करता शांत राहायचं, बघायचं त्याची काय रिॲक्शन येते. तो आपोआपच ज्याच्याकडून चूक झाली तो आपोआपच तुम्हाला क्षमा मागेल. म्हणजे असे गौतम बुद्ध होते की समोरच्याकडून चूक झाली तरी ती काहीही बोलत नसायचे, शांत राहायचे. समोरच्याला आपोआप त्याची चूक